मन मंदिरा ते जाने, ओ मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका मन मंदिरा. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी, तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी, स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. साडीच्या पदरात होते गाठलेले संकल्प, डोळ्यांच्या ओलाव्यातून वाहणारी करुणा, शब्दात न सांगता शिकवलेली मूल्य, विचार आणि आत्मसमर्पणाची भाषा, जिच्या सावलीत साकारला गेला शिक्षणाचा वटवृक्ष. मूल्यांचा श्वास, त्यागाचा हुंकार आणि विश्ववंद्य विचारांची निस्वार्थ जननी म्हणजेच प्रयाग अक्का माऊली. पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांच्या 12व्या पुण्यस्मरणानिमित्त नुकताच त्यांना समर्पित असणारा जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा रुई रामेश्वर येथे पार पडला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत नितांत श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगलेल्या पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा यंदाच्या वर्षी ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून आयुष्यभर समाज प्रबोधन आणि सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य समर्पित भावनेने अव्याहतपणे करणाऱ्या, समाजासमोर एक आदर्श ठेवणाऱ्या सत्रशील प्रवृत्तीच्या भारतातील थोर तपस्विनी सती साध्वी कुलीन पंचकन्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की. मला असं वाटतं जोपर्यंत दीप प्रज्वलन सुरू आहे तोपर्यंत सर्व मंडळींनी जोरदार टाळ्या आणि हा जयघोष सुरू राहायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रम प्रसंगी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण पटवर्धन, विशेष सन्माननीय पाहुणे बडोदा संस्थानचे जितेंद्र सिंह गायकवाड, पुरस्कारार्थी श्रीमती रमाबाई किसन साखरे यांच्या वतीने दुर्गाताई कुलकर्णी, महाराणी आशाराजे गायकवाड, भारती ठाकूर, राजयोगिनी डॉक्टर बिन्नी सरीन, दमयंती जितवान, पूनम कराड नागरगोजे, प्राध्यापिका स्वाती कराड चाटे, डॉक्टर सुचित्रा कराड नागरे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत या प्रसंगी प्राध्यापिका स्वाती कराड चाटे यांनी केले. आपल्या स्वागतपर मनोगतात त्या म्हणाल्या, या गावाचे सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने मी इथे आज आपल्या आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उभी आहे. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायला आवडेल की आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला जे
मुख्य पाहुणे लाभलेले आहेत, चीफ गेस्ट ज्यांना आपण म्हणतो, श्री डॉक्टर भूषण पटवर्धनजी. भारत देशाच्या शिक्षण क्षेत्राचं ज्यांना आपण एक भूषण म्हणू शकतो असं कार्य भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान सरांचं आहे. UGCचे ते वाईस चेअरमन होते, नॅकचे चेअरमन होते. एवढंच नाही तर त्यांचं जे संशोधनपर कार्य आहे, मला असं वाटतं सर आपला इथे येण्याचा हा जो योग आहे याचं मूळ कारण मी असं मानते की कराड सरांचा जो ठाम विश्वास आहे अध्यात्म, भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान आणि आपलंही त्याच्याशी जोडलेलं कार्य, सरांचं आयुर्वेदामधला रिसर्च आणि अनेक त्यांचं संशोधनपर कार्य जे चालू आहे, मला असं वाटतं आपल्यासाठी हे खूप मोठं भाग्य आहे की या रामेश्वरसारख्या ठिकाणी आज ते उपस्थित आहेत. नक्कीच हा देखील अक्कांचाच आशीर्वाद आहे की अशी मंडळी रामेश्वरला येऊ शकतात आपल्या या कार्यक्रमासाठी. परत एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आज आपण पाहू शकतो की अक्कांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो, एका स्त्रीच्या नावाने, जी स्त्री अतिशय कणखर, खंबीर, महत्वाकांक्षी म्हणता येणार नाही, पण ज्यांना एक खूप दूरदृष्टी होती असं मला वाटतं. आणि त्यांच्यामुळेच आज या गावामध्ये हा समारंभ जो होऊ शकतोय, कारण की आदरणीय कराड सरांनी आमचे अण्णा, नाना आणि संपूर्ण जो परिवार आहे तो आज जे काही कार्य करू शकतोय ते फक्त जो पाया अक्कांनी रचला, दादांनी रचला, पण मुख्यतः अक्कांनी. कारण की मला वाटतं आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात आहे की कराड सरांना शाळेत जाण्यापासनं, अभ्यास करण्यापासनं अक्कांनी जे काही त्यांची भूमिका होती, कदाचित त्यांनी ती भूमिका पार पाडली नसती तर आपण सगळेजण आज इथे उपस्थित नसतो. हा कार्यक्रम या गावामध्ये होऊ शकला नसता. कारण कराड सरांनी शिक्षण घेऊन पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्याच्याच सोबत, कारण की अक्कांचं व्यक्तिमत्वच तसं होतं की अध्यात्म, एक अतिशय मनानी आणि शरीरानी कणखर व्यक्ती आणि त्याला अध्यात्माची जोड, रामकृष्ण हरिभजनाची जोड, त्यांचं एकभुक्त राहणं असेल, यासारख्या त्यांच्या आशीर्वादाचा आणि त्यांनी जी जडणघडण केली कराड घराण्याची, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. हे वैभव आपण सगळे पाहू शकतोय. म्हणून पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरात अक्कांच्या स्मृतीला एकदा जोरात अभिवादन करूयात. आणि मला असं वाटतं की त्याचीच परिणिती अशी आहे की आज सर स्टेजवर देखील आपल्याला महिला जास्त दिसत आहेत. अजूनही आजच्या आधुनिक काळातही महिलांचा सहभाग सगळ्या क्षेत्रांमध्ये हवा तेवढा दिसत नाही, पण मला असा आनंद होतो की आज स्टेजवर आपल्याला महिलांचं प्रमाण जास्त दिसतंय आणि स्टेजच्या समोर देखील मला अनेक महिला उपस्थित दिसत आहेत. हा एक खूप आनंदाचा भाग आहे. या निमित्ताने अक्कांच्या नावाने जे पुरस्कार दिले जात आहेत त्या व्यक्ती खरोखर, मैं कुछ हिंदी में बात करूंगी रानी साहिबा आपके लिए एंड आई विल स्पीक अ बिट इन इंग्लिश एज वेल. आप सब जो यहाँ पे कुलीन कन्या जिनको कराड सर ने उद्बोधित किया, वो जो यहाँ उपस्थित है, उन्होंने पांचों ने अपने अपने जीवन में उनके क्षेत्र में जो कार्य किया है, एक महिला जो अक्का का एक उदाहरण है कि महिला क्या कर सकती है अगर उन्होंने निश्चय किया तो, अपनी आत्मशक्ति को समझ के एक महिला क्या कर सकती है, उसका उदाहरण मैं मानती हूँ हमारी प्रयाग का उसका उदाहरण है. और जो महिलाएं यहाँ पे आज हम जिनको गौरव उनका करने वाले हैं अक्का के नाम से, उन्होंने भी उनके अपने खुद के क्षेत्र में, अपने परिसर में, अपने जीवन में समाज के लिए कुछ न कुछ किया है. ये दिखलाता है कि आप किसी भी क्षेत्र में हो, किसी भी घर में आप जन्म ले, लेकिन आप क्या कर सकते हैं ये आपके खुद के आत्मशक्ति पे, आत्मज्ञान पे निर्भर करता है. आई वेलकम यू all of you to Rui Rameshwar, this very place. There is very birthplace of our own founder and Prayag Akka. We all are very much overwhelmed to see you here, Rani Sahiba, and all the great women who are sitting on the dais. जो सारी महिलाएं उपस्थित हैं उन सब का मैं बहुत स्वागत करती हूँ. हम सब चाहते हैं कि आपकी तरफ से जो कार्य आपने किया उसके बारे में हमारे गांव की, हमारे घर की महिलाएं, बच्चियां सब सुने कि हम जीवन में क्या क्या कर सकते हैं. और भारतीय परंपरा, हमारा जो देश है भारत देश,
वैदिक काल से लेके गार्गी मैत्रेयीपासनं आपल्या देशाची ही परंपरा आहे. स्त्री शक्ती हे आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपण स्त्री शक्तीची पूजा करतो पूर्वापार अगदी काळापासनं, वैदिक काळापासनं. गार्गी मैत्रेयी होत्या, झाशीची राणी होती, आणि अगदी आपल्या राजमाता जिजाऊ, तुम्ही या सगळ्या, किंवा सावित्रीबाईंचं आपण नाव घेतलं पाहिजे, ज्यांच्यामुळे मला असं वाटतं मी आज इथे उभी आहे, मी बोलू शकते, मी शिक्षण घेऊ शकले. या महिलांना कोणी सपोर्ट दिला किंवा कोणी सांगितलं त्यांना? अक्कांना कोणी सांगितलं की तुम्ही धाडसानी काही निर्णय घ्या, घराचा सांभाळ करा? त्यांनी स्वतःची आत्मिक शक्ती ओळखली, काय करू शकतात हे जाणलं, आणि कुठलीही परिस्थिती असली तरी जो निश्चय केला तो पार पाडला. मला वाटतं याकरताच आपल्या आदरणीय कराड सरांनी हे जे पुरस्कार सोहळा ते करतात, याचं कारणच मुळात हे आहे की समाजासमोर आदर्श असणं फार गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये स्त्रीनी एम्पावर होणं किंवा सशक्त होणं म्हणजे नेमकं काय हे देखील कळणं गरजेचं आहे, कारण त्याबद्दलही अनेक गैरसमज आपल्या मनात असतात. आपण परदेशाचं अनुकरण करण्याच्या नादामध्ये आपल्या देशात मुळामध्ये काय आहे याचा आपल्याला विसर पडतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण सर्वांनी, स्पेशली मी असं इथे उपस्थित असलेल्या महिला आणि मुलींनी सगळ्या, हे जाणून घ्यावं, समजून घ्यावं की प्रयाग अक्कांच्या नावाने हा पुरस्कार का दिला जातोय, आणि ह्या सगळ्या उपस्थित असलेल्या आदरणीय ज्या महिला आहेत त्यांचं कार्य काय आहे, आणि आपणही असंच काही कार्य आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून कशा पद्धतीने करू शकू याचा आपण नक्कीच विचार करूयात. आपण त्यांचे विचार ऐकूयात. मी पुन्हा एकदा मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, समोर उभे असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड यांच्या 12व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून विश्वशांती केंद्र आळंदी माइट्स MIT पुणे भारततर्फे दिला जाणारा हा पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद व आंतरिक समाधान प्राप्त होत आहे. आपला जन्म सन 1950 मध्ये लातूर येथील चाकूर तालुक्यात झाला. आपल्या पूज्य मातोश्री धोंडूबाई आणि वडील माधवराव यांनी आपल्यावर अतिशय उच्च प्रतीचे संस्कार केले. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी हरिभक्तपरायण श्री किसन महाराज साखरे यांच्या सोबत आपला विवाह झाला. त्यानंतर आपण हरिभक्तपरायण श्री किसन महाराज साखरे यांना सावलीसारखी साथ दिली. आपण एक निष्ठावंत वैष्णव वारकरी या नात्याने दरवर्षी न चुकता पंढरीची वारी, हरिनाम, भजन, कीर्तन यामध्ये आपण आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. आदरणीय साखरे महाराजांचा अफाट लोकसंग्रह आपण अत्यंत जीवाभावाने सांभाळलात याचा आम्हाला अभिमान वाटतो. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून आपल्याकडे बघता येईल. आपल्या मनमिळावू, शांत व सोज्वळ स्वभावामुळे आपण साधकाश्रमातील संपूर्ण विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने आई झालात यात शंकाच नाही. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपले व्यक्तिमत्व अत्यंत प्रसन्न व हसतमुख असे आहे. आपल्याकडून अशाच प्रकारे भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार भविष्य काळातही होत राहो अशी आम्ही माऊली चरणी प्रार्थना करून आपणास शुभेच्छा देतो. आपल्या या लोकविलक्षण समाजोपयोगी कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी आपल्याला हा प्रतिष्ठेचा असा पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार माननीय डॉक्टर भूषण पटवर्धनजी, माजी उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या शुभ हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थित विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई तालुका जिल्हा लातूर येथे प्रदान केला जात आहे. याचा स्वीकार व्हावा. महाराणी आशाराजे गायकवाड आपल्या पुरस्काराविषयी म्हणाल्या. महाराणी श्रीमती आशाराजे संग्रामसिंह राजे गायकवाड
वडोदरा संस्थान की महारानी, राजघराने की एक संवेदनशील, तेजस्वी एवं कुलीन कन्या। आज शनिवार दिनांक 24 मई 2025 को पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति श्रीमती प्रयाग अक्का कराड़ के 12वें पुण्य स्मरण के अवसर पर विश्व शांति केंद्र आलंदी माइट्स MIT पुणे भारत की ओर से दिया जाने वाला पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयाग अक्का कराड़ समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार आपको प्रदान करते हुए हमें अत्यंत आनंद एवं गर्व महसूस होता है। आदरणीय महारानी जी, श्रीमद् ज्ञानेश्वरी में उद्धृत किए गए इस ओवी की तरह आपने जीवन बिताया है। जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, तेते जाण धनंजया विभूति माझी। अर्थात भगवान श्री कृष्ण कहते हैं कि जिस व्यक्ति में संपत्ति तथा दया एक साथ बसते हैं, उसी व्यक्ति में भगवान का रूप दिखाई देता है। हमें आंतरिक समाधान है कि आपने आपके जीवन में इसी आदर्श का पालन किया है। आपका जन्म नेपाल के राजघराने में हुआ। आपके पिता श्री जनरल अर्जुन शमशेर जंग बहादुर को उनके जन्म से पूर्व ही जनरल इस किताब से नवाजा गया था। आपने नेपाल तथा भारत में नामांकित शिक्षा हासिल करने के साथ व्यावहारिक जीवन की कई कुशलताएं आत्मगत की। आदरणीय महारानी जी, महिला कल्याण, महिला सक्षमीकरण तथा क्रीडा जगत के विकास के क्षेत्र में आप कई वर्षों से कार्यरत हैं। आपका शालीन स्वभाव तथा सहजता से मिलजुल कर काम करने के कारण आपने समाज में अत्यंत आदर का स्थान पाया है। बाल कल्याण, कला व क्रीड़ा संवर्धन, शिक्षा आदि क्षेत्रों में आपका कार्य निश्चित रूप से सराहनीय है। समाज कार्य के साथ साथ आप उद्यम जगत की कई जानी मानी संस्थाओं से भी निगड़ित है, जिन पर आपने अपने कार्य की छाप छोड़ रखी है। नेपाल के विस्थापित लोगों के उत्थान के लिए भी आपने निरंतर कार्य करती आ रही है, जिसका हमें सहज अभिमान है। पानी की समस्या तथा उसके संवर्धन के लिए आपने पानी की टीका यह एक अनोखा अभियान चलाया है, जिसके कारण समाज को पानी के उपयोग के प्रति संवेदनशील बनाया जा रहा है। आपके इस दैदीप्यमान कार्य का उचित सम्मान करते हुए आपको यह प्रतिष्ठित पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयाग अक्का कराड़ समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार माननीय डॉक्टर भूषण पटवर्धन जी, पूर्व उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग नई दिल्ली, इनके कर कमलों द्वारा तथा अन्य मान्यवरों की उपस्थिति में विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई, तालुका जिला लातूर में प्रदान किया जाता है। कृपया इसका स्वीकार हो। Respected Honorable Shri Tulsi Ramji, Honorable Shri Kashi Ramji, distinguished Chief Guest, Honorable Shri Patwardhan Ji, Honorable Professor Vishwanath Karaji, distinguished professors, staff, students, ladies and gentlemen. It gives me immense pleasure being here with you to take part in this 12th annual award ceremony, commemorating the extraordinary lifetime accomplished by Purna Brahma Yogini Tyagmurti, late Srimati Prayag Akka Sahib Karaji. She was an iron-willed lady. Yes, she was an lady who was embodied in courage, competence, emotions, and saintliness. She remains the inspiration to one and all. आप ट्रांसलेट करेंगे. महाराणी साहेबांना त्यांना हिंदी छान येतं, त्यांना मराठी कळतं पण त्या म्हटल्या की मला अगदी फ्लुएंट बोलता येणार नाही मराठी, त्यामुळे त्यांनी मला सांगितलंय. तर आदरणीय तुळशीराम अण्णा कराड, आदरणीय काशीराम कराड सर, आदरणीय डॉक्टर भूषण पटवर्धन जी, आदरणीय विश्वनाथ कराड सर, सर्व विद्यार्थी, रामेश्वर परिसरातले सर्व ग्रामस्थ, सर्वांना मी प्रणाम करते. मला अतिशय आनंद होतोय. मी त्यांच्या वतीने बोलतेय. मला अतिशय आनंद होत आहे की या 12व्या पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड
या सोहळ्यासाठी मला इथे निमंत्रित करून माझा जो गौरव केला गेला आहे त्याच्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. मला खूप आनंद होत आहे. आणि त्यांनी अक्कांबद्दल असं म्हटलं आहे की अक्का या अतिशय कणखर, धैर्यशील आणि ज्यांच्यामध्ये खूप जास्त, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अक्कांचा स्वभाव कडक होता पण तितक्याच त्या भावनिक होत्या. त्यांनी असं म्हणलंय की त्या एका संतासारख्या मला वाटतात, संत महात्म्यांसारख्या. आणि अशा एका व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार दिला गेलाय. त्या अक्का हे एक प्रेरणास्थान आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. Akka Sahib is the role model for all those people who aspire to do things that help others and give them hope for a better life. अक्कांचं आयुष्य हे सर्वांसाठी उदाहरण आहे की आपण स्वतःचं जीवन जगत असताना इतरांनाही कशी मदत करू शकतो. I never thought that my humble contribution to social cause would catapult me to the legion of these eminent awardees. मला त्या अतिशय विनम्रपणे खरं तर असं म्हणतायत की माझं हे कार्य, जे काही मी कार्य केलं, मला असं वाटलं नव्हतं की या कार्याचा अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात गौरव होईल. I'm so thankful to the Board of Trustees for nominating me along with formidable stalwarts like Srimati Ramabai, Srimati Thakur, Raja Yogini, Dr. Sareen and Srimati Damayanti. All of you. मी या गौरव समितीच्या सर्व सदस्यांची आभारी आहे ज्यांनी मला हा पुरस्कार श्रीमती साखरे महाराजांच्या पत्नी श्रीमती ठाकूरजी, राजयोगिनी सरीनजी आणि श्रीमती दमयंतीजी या ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी खूप भरीव कार्य केले त्यांच्यासोबत मला हा पुरस्कार दिला, याबद्दल मी सर्वांची खूप आभारी आहे. Today we are contemporaries and henceforth I assure you we'll remain best of friends, inspiring each other. I'm extremely honored to have been chosen as one of the 5 distinguished recipients of the prestigious award. I accept the coveted award with full humility and gratitude. त्या असं म्हणतात इथे की हे जे अवॉर्ड दिलं गेलं तर आज त्या जरी त्यांना महाराणी म्हणून आपण संबोधित करतो, त्या असं म्हणतात की मी पण आपल्या सर्वांमधलीच एक आहे आणि आज इथे हा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर आपली ही मैत्री अशीच राहो आणि आपण एकत्र इथून पुढे खूप काही कार्य करू अशी भावना त्या व्यक्त करतात. I was born in the great Rana family of Nepal, groomed in the best girls' public school, and later married into the Cardinal Maratha royal family of the Gaikwads of Baroda state, known to the world as the great supporters of education, progress, all-round growth, and prosperity. I feel truly honored to receive this award and like to thank you all once again from the bottom of my heart. त्या सरतेशेवटी असं त्यांचं म्हणणं आहे की त्या स्वतःच्या घराण्याचा उल्लेख इथे करतात. खरं म्हणजे एका राजघराण्यामध्ये, नेपाळमधल्या राजघराण्यात जन्म घेऊन गायकवाड, जे आपल्याला माहिती आहे की बडोद्याचं संस्थान जे आहे गायकवाड घराणं आपल्यासाठी अतिशय भूषणाचं मराठा साम्राज्य ज्यांचं होतं, अशा घराण्यामध्ये त्यांचं लग्न झालं. या दोन्ही घराण्यांमधनं त्यांनी असं म्हटलंय की माझी एक आपण व्यक्तिमत्व जे म्हणतो अतिशय प्रगल्भ होत गेलं. एका राजघराण्यात जन्म घेऊन राजघराण्यात लग्न झाल्यानंतर त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने प्रगल्भ होत गेलं आणि त्याचाच हा इथे आज गौरव होतो आहे या दोन्ही राजघराण्यांचा, अशी त्यांची भावना आहे. आणि म्हणूनच त्या पुन्हा एकदा या गौरवाबद्दल सर्वांच्या आभारी आहेत. धन्यवाद. मैं आप लोगों से माफ़ी मांगती हूँ कि मैं मराठी में बोल नहीं पाई. आप लोग आए, मुझे बहुत बहुत खुशी मिली. थैंक यू. समर्पित जीवनाचे मूर्तिमंत प्रतीक आणि ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती भारती ठाकूर आपल्या मनोगतात म्हणाल्या. शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागा कराड यांच्या 12व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून विश्वशांती केंद्र आनंदी माइट्स MIT पुणे भारततर्फे दिला जाणारा पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागा कराड समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद व आंतरिक समाधान प्राप्त होत आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे जे भेटे भूत
तयासी मानिजे भगवंत. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मानून आपण आजवर आपले समाजकार्य करत आहात. आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून आपण गोरगरीब, दीनदुबळे, रंजल्या गांजल्यांना सर्व प्रकारची सेवा पुरवीत आला आहात. मध्य प्रदेशमधील आदिवासी बहुल खरगोन येथे लेपान पुनर्वसन कसरावतची आपण स्थापना केली. उल्फा या दहशतवादी संघटनेच्या कारवायांनी पीडित असलेल्या आसामच्या चहाच्या बागांमधील कामगार आणि आदिवासी मुलांसाठी प्राथमिक शाळा स्थापन करून त्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देत, त्याचबरोबर गोरगरीब मुलांसाठी आपण प्रतिदिन सुमारे 750 पेक्षा जास्त मुलांना दुपारच्या जेवणाची मोफत सुविधा देत आहात, याचा आम्हाला अतिशय सार्थ अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आदिवासींसाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, शाळा सुटलेल्या मुलांना अनौपचारिक शिक्षण देणे, मुलांसाठी मोफत वसतिगृह, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य बसच्या अनोख्या माध्यमातून समाजात जनजागृती करणे, अशा विविध माध्यमातून आपण ज्या प्रकारे समाजाची सेवा करीत आहात ती निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्यासारखी समर्पित वृत्तीची माणसे आजकाल समाजात अत्यंत दुर्मिळ होत चालली आहेत. दिनांचा कैवारी, दुःखिता सोयरा असे आपले जीवित कार्य आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपल्या या समर्पित व त्यागी जीवनाची दखल घेऊन अनेक संस्थांनी आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्याचबरोबर भटकंतीची पाठशाळा, गोष्ट नर्मदालयाची, कहाणी नर्मदालयाची अशी अत्यंत उद्बोधक व वाचनीय अशा पुस्तकांचे आपण लेखन केले आहेत. आपल्या या लोकविलक्षण समाजोपयोगी कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी आपल्याला हा प्रतिष्ठेचा असा पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार माननीय डॉक्टर भूषण पटवर्धनजी, माजी उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या शुभ हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थित विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई, तालुका जिल्हा लातूर येथे प्रदान केला जात आहे. आपण याचा स्वीकार करावा. नर्मदे हर. मी नर्मदा किनाऱ्याहून आलेली आहे म्हणून नर्मदे हर. इथे उपस्थित, मंचावर उपस्थित आदरणीय विश्वनाथ कराड सर, डॉक्टर भूषण पटवर्धनजी, महाराज जितेंद्र सिंगजी आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, पुरस्कारार्थी आणि इथे उपस्थित माझ्या सर्व भक्त भगिनी आणि बंधूंनो, आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. अशासाठी MITचं नाव तर खूप ऐकलं होतं. पुण्याला त्यांचं मोठं कॉलेज आहे, कोथरूडला आहे, लोणीला आहे, पण हे सगळं फक्त पुण्यात आहे अशी एक कल्पना होती मनात. उज्जैनला त्यांचं काम सुरू झालेलं माहिती होतं, पण इथलं काम मी खरंच ऐकलेलं नव्हतं. आणि इथे आल्यानंतर माझ्या मनात जो एक विचार आला तो असा की पूर्ण ब्रह्मयोगिनी प्रयाग अक्कांच्या स्मृतीनिमित्त हे फक्त हा पुरस्कार सोहळा नाही आहे, तर हे एक म्हणूयात की ज्ञानेश्वर माऊलींचे, पांडुरंगांची जी भक्त मंडळी आहेत त्यांचंही एक संमेलन आहे. आज इतकी छान सुरुवात या कार्यक्रमाची झाली. राम मंदिरापासून तर आत्ता अक्कांच्या समाधीपर्यंत हे जे दर्शन घडत गेलं, तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलं होतं की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, किंवा रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं होतं की जतो मत ततो पथ. त्यांनी सर्व धर्मांच्या साधना केल्या होत्या आणि या सगळ्या साधना केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या एका परमात्म्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत, वेगवेगळे धर्म असतील, पण आपण पोचतो शेवटी एकाच ठिकाणी. ती अनुभूती मला रामेश्वर किंवा रुई या गावात आल्यानंतर झाली. आणि
राम रहीम सेतू ही विलक्षण कल्पना फक्त आदरणीय विश्वनाथ कराड सरांच्या मनातच येऊ शकते. इतकी सुंदर संकल्पना पूर्ण भारतात कुठे नाहीये. आणि खरोखर ज्या विश्वधर्माची आपण संकल्पना करतो आहोत तो विश्वधर्म या भूमीत रुजलेला आहे. तो अधिकाधिक पसरावा आणि आपल्या सगळ्यांना आनंदाने आणि सुखाने जे मागणं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये मागितलेलं आहे तेच मागणं मी आज इथे मागते. आपल्या सर्वांना सुखशांती लाभो आणि पूर्ण कराड परिवाराला हे अशाच प्रकारचं कार्य अधिकाधिक जगभर त्यांचं पसरत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. नर्मदे हर. माउंट आबू येथील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस अँड चेल्बिडंग राजस्थानच्या संस्थापिका राजयोगिनी डॉक्टर बिन्नी सरीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थापक ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस एंड वेलबींग पीस एम्बेसडर यानी शांति राजदूत माउंट आबू राजस्थान. आज शनिवार दिनांक 24 मई 2025 को पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति श्रीमती प्रयागा कराड के 12वें पुण्य स्मरण के अवसर पर विश्व शांति केंद्र आलंदी माइट से माइटी पुणे भारत की ओर से दिया जाने वाला पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयागा कराड समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार आपको प्रदान करते हुए हमें अत्यंत आनंद एवं गर्व महसूस हो रहा है. समूचे विश्व में एक संवेदनशील शांति दूत इस नाम से आप परिचित हैं. अध्यात्म और वैश्विक मूल्य इस विषय में आपने डॉक्टरेट प्राप्त की है यानी PhD. मानव सेवा यही ईश्वर सेवा यह आपके जीवन का ध्येय है. इस ध्येय की प्राप्ति के लिए आप निरंतर कार्यरत हैं. समाज के विविध तबके के लोगों को आप मार्गदर्शन कर रही है. आप अध्यात्म के प्रभावशाली वक्ता, लेखिका, व्यवस्थापक के रूप में भी कार्यरत है. आप माउंट आबू के ब्रह्म कुमारी की सदस्य हैं और सरल जीवन जीना और साथ ही उच्च और सकारात्मक विचार रखना यही आपके जीवन का ध्येय है. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज की इस उक्ति में आप मूर्तिमंत प्रतीक है. आपके हाथों भविष्य में भारतीय संस्कृति, परंपरा और तत्वज्ञान का प्रचार और प्रसार समूचे विश्व में होता रहे, यही हमारी मनोकामना है. आपके इस दैदीप्यमान कार्य का उचित सम्मान करते हुए आपको यह प्रतिष्ठित पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयागा कराड समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार माननीय डॉक्टर भूषण पटवर्धन जी, पूर्व उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग, इनके कर कमलों द्वारा तथा अन्य मान्यवरों की उपस्थिति में विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई, तालुका जिला लातूर में प्रदान किया जाता है. कृपया आप इसे स्वीकार करें. शांति. आदरणीय, हमारे आज के पूरे कार्यक्रम के पीछे की प्रेरणा, शक्ति, जिसकी वजह से हम सभी ये पुरस्कार प्राप्त कर रहे हैं, हमारे आदरणीय विश्वधर्मी भ्राता डॉक्टर विश्वनाथ कराड जी. हमारे बीच आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि आदरणीय डॉक्टर भूषण पटवर्धन जी, हमारे विशेष माननीय, हम कहें मेहमान, आदरणीय जितेंद्र सिंह गायकवाड़ जी, बड़ौदा संस्थान बड़ौदा, और हमारे बीच आज के पूरे कार्यक्रम की विशेष शोभा बढ़ाने वाली हम क्या कहें उनके किन शब्दों में. मैंने 2 दिन उनके साथ रही और मैंने देखा कि वो कितनी संवेदनशील हैं, कैसे उनको समाज के प्रति उनके मन के अंदर इतने दिल के भाव हैं कि शांति बनी रहे. हमारे राजघराने की, हमारे भारत की शान, हमारी आदरणीय महारानी, हम क्या शब्द कहें, आदरणीय महारानी
आशा, राजेश, संग्राम सिंह जी तालियां बजाएंगे। राजेश जी गायकवाड़ बड़ौदा संस्थान की महारानी। सभी पुरस्कार प्राप्त करने वाले सभी यहाँ पर जो उपस्थित हैं और आप सभी सभा में उपस्थित हमारे सभी भाई बहनें, हमारा आदरणीय कराड़ परिवार, सुबह 4 बजे उठकर मेरे मन में आया कि कैसे मैं आज के कार्यक्रम में अपने कोटि कोटि धन्यवाद प्रस्तुत करूं, कैसे मैं दिल की भावनाएं अर्पित करूं। तो मैंने ये पंक्तियां लिखी और ये पंक्तियां मैं आप सभी को समर्पित करती हूं। ये मेरे दिल की लिखी हुई पंक्तियां हैं। माउंट आबू की अरावली की पहाड़ियों से मेरा यहाँ ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के मुख्यालय से आना हुआ और आदरणीय कराड़ साहब ने मुझे फ़ोन किया तो मेरे को लगा कि मैं ऑस्ट्रेलिया से जस्ट आई थी, लेकिन मुझे लगा कि मुझे ज़रूर जाना है और मैं आज यहाँ पहुँचकर अपने आप को पद्मा पदम भाग्यशाली समझ रही हूँ। आज के कार्यक्रम को समर्पित है ये कविता की पंक्तियां। समर्पित जीवन गौरव पुरस्कार, ये है हम समर्पित महिलाओं का सद्भाव से हो रहा है सम्मान, सद्भाव से हो रहा है सम्मान। विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर में पूर्ण ब्रह्म योगिनी त्याग मूर्ति श्रीमती प्रयाग बहन, मैं कहूँगी बड़ी बहन दीदी आका जी कराड़ की स्मृति दिवस को समर्पित हो रहा है ये सम्मान, समर्पित हो रहा है ये सम्मान। कितना गौरव है। ये साधारण सम्मान नहीं है, ये सम्मान दे रहा है नई आशा, नया विश्वास, नई चेतना का पैगाम, नई चेतना का पैगाम। किसी ने ठीक कहा कि जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, पर मृत्यु के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना, ये जिंदगी में अच्छे कर्म किए करने का भाग्य है, अच्छे कर्म किए करने का भाग्य। आज का दिन भुलाया नहीं जा सकता, आज का दिन भुलाया नहीं जा सकता। प्रभु प्रेम में समर्पित जीवन अमूल्य है, उसका मूल्य लगाया नहीं जा सकता, उसका मूल्य लगाया नहीं जा सकता। जिंदगी में कभी उदास न होना, कभी किसी से निराश न होना, ये जिंदगी संघर्ष है, ये जिंदगी संघर्ष है। उम्मीद व हौसला कभी न छोड़ना, उम्मीद व हौसला कभी न छोड़ना। जीवन ना तो भविष्य है ना ही अतीत में है, जीवन केवल वर्तमान में है, जीवन केवल वर्तमान में है। एक इच्छा से कुछ नहीं बदलता, एक निर्णय से थोड़ा कुछ बदलता है, लेकिन एक दृढ़ संकल्प जो हमारे कराड़ साहब कराते रहते हैं, एक दृढ़ संकल्प सब कुछ बदल देता है, सब कुछ बदल देता है। अब मेरी जो ये लाइनें हैं वो आदरणीय भ्राता विश्वनाथ कराड़ जी को समर्पित। विश्व परम पिता की उत्तम रचना भाई विश्वनाथ कराड़ जी के एक दृढ़ निश्चय, अद्भुत श्रद्धा निष्ठा ने विश्वधर्मी मानव तीर्थ व वर्ल्ड पीस डोम को शांति
एकता व भाईचारे की मिसाल बना दिया। शांति, एकता व भाईचारे की मिसाल बना दिया। आज का दिन मानवता के इतिहास में वह हमारे दिल में यादगार बन गया, हमारे दिल में यादगार बन गया। आओ इस शुभ दिन पर शुभ संकल्प कर लें, ईश्वर को समक्ष स्वयं को बदलकर समाज को बदलने का संकल्प कर लें। करना है जो कर ले अब, करना है जो कर ले अब। समय है कम, समय है कम, वक्त जा रहा है, समय है कम, वक्त जा रहा है। मैं इन्हीं शुभ शब्दों के साथ फिर से ब्रह्मा कुमारीज विश्वविद्यालय, हमारे हेडक्वार्टर, हमारे भारत और भारतवर्ष की 8000 ब्रह्मा कुमारीज की राजयोगा शाखाओं, भारत से बाहर 140 देशों, हमारे यहाँ जो स्थानीय हमारी शाखाएं हैं उनकी तरफ से वहाँ की बहनें भी यहाँ पर हमारी उपस्थित हैं, और उन सभी की तरफ से, स्थानीय सेवा केंद्रों की तरफ से मुझे ये सम्मान देने के लिए कोटि कोटि मैं आपका धन्यवाद करती हूँ। बस 2 सेकंड के लिए मैं आपको अनुरोध करूँगी कि परमात्मा को साक्षी रखकर हम आज के इस शुभ दिन पर हमारी आदरणीय आका, जिनकी वजह से हम यहाँ हैं, और परमात्मा का धन्यवाद करके 2 सेकंड के लिए शांति में बैठेंगे। मेरे साथ 3 बार बोलेंगे, ओम शांति। सभी एक साथ फिर से बोलेंगे धन्यवाद देते हुए, ओम शांति शांति शांति। धन्यवाद। आपल्या पुरस्काराला यावेळी उत्तर देताना दमयंती जितवान म्हणाल्या, ये आते हैं माणागांव बद्रीनाथ से। इनका सम्मान पत्र हम पढ़े इसके पहले आपको बताया कि माणागांव ये बद्रीनाथ धाम के बिल्कुल समीप है। ये चीन की सीमा से लगत भारत का पहला ही गांव है, या कहते हैं आखिरी गांव है। और ख़ास बात यह है कि विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड़ द्वारा सन 2021 में इसी माना गांव में यहाँ पर माता सरस्वती का एक भव्य सरस्वती मंदिर का निर्माण हुआ है, जहाँ सरस्वती नदी का उद्गम स्थान है, जहाँ महाभारत ये महाकाव्य लिखा गया है। उसी स्थान पर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड़ साहब द्वारा एक भव्य सरस्वती माता के मंदिर का जो निर्माण हुआ है, उनके इस कार्य के लिए हम एक जोरदार तालियों से आदरणीय कराड़ साहब का अभिवादन करेंगे, धन्यवाद कहेंगे। और उसी माना गांव से आती है श्रीमती दमयंती जी। आज शनिवार दिनांक 24 मई 2025 को पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति श्रीमती प्रयाग का कराड़, इनके 12वें पुनस्मरण अवसर पर विश्व शांति केंद्र आलंदी माइंड्स MIT पुणे भारत की ओर से दिया जाने वाला पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयाग का कराड़ समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार आपको प्रदान करते हुए हमें अत्यंत आनंद और गर्व महसूस होता है। आपके परम पूज्य पिताजी श्री मंगल सिंह फोनिया और माताजी सरस्वती देवी फोनिया के संस्कारी कुटुंब में आपका जन्म हुआ। भारत की उत्तरी सीमा पर बसा भारत का प्रथम गांव माणा एक अत्यंत संवेदनशील स्थान है। साथ ही भारत के संस्कृति के इतिहास में इसका महत्व अनन्य साधारण भी है। इसे ध्यान में रखकर आप अपने विद्यार्थियों को उचित शिक्षा तथा संस्कार दे रही है, इसका हमें सार्थ अभिमान है। विज्ञान भारती संस्थान में आप एक विद्यार्थी विमुख शिक्षिका के रूप में आपका परिचय है। एक अत्यंत संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता के रूप में आप जानी जाती है। बद्रीनाथ धाम के माना गांव में महिलाओं को रोजगार प्राप्त हो, इसके लिए आपने बहुत संघर्ष किया है। कारपेट डिजाइन में भी आपने महारत हासिल की है। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज के इस उक्ति में आप
मूर्तिमंत प्रतीक है। आपके हाथों भविष्य में भी भारतीय संस्कृति, परंपरा और तत्वज्ञान का प्रचार और प्रसार समूचे विश्व में होता रहे, यही हमारी मनोकामना है। आपके इस दैदीप्यमान कार्य का उचित सम्मान करते हुए आपको यह प्रतिष्ठित पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयाग का कराड़ समर्पित जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार माननीय डॉक्टर भूषण पटवर्धन जी, उपाध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग नई दिल्ली, इनके कर कमलों द्वारा तथा अन्य मान्यवरों की उपस्थिति में विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई तालुका जिला लातूर में प्रदान किया जाता है। कृपया इसका स्वीकार हो। आज के पूर्ण ब्रह्म योगिनी त्याग मूर्ति श्रीमती प्रयाग अक्का कराड़ जी, आपको ईश्वर करते हुए आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम। मंचासीन बड़े भाई डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी, आपकी विद्वता एवं जो महिलाएं सम्मानित हुए हैं सबको प्रणाम करते हुए इस गांव के सवरान जनता को कोट कोट प्रणाम। भगवान बद्री विशाल के क्षेत्र से आए हुए सुदूर माड़ा गांव, जहाँ पे माँ सरस्वती के सदगम उद्गम स्थान है, और डॉक्टर विश्वनाथ कराड़ भाई साहब जी ने वहाँ पे माँ सरस्वती के मंदिर की स्थापना की, और उस मंदिर के शायद जब तक मेरे सांस चलेंगे उसकी जिम्मेदारी मुझे सौंपते हुए ये सौभाग्य मुझे यहाँ पे दिया है। और भगवान से प्रार्थना करती हूँ, प्रयागराज अक्का से भी विनती करती हूँ, मुझे वो शक्ति देना, मैं ताकि वहाँ पे निरंतर जितना मैं सेवा दे सकूँ मुझे शक्ति देना। आपके श्री चरणों में कोटि कोटि प्रणाम करते हुए भगवान बद्री विशाल से सबके कुशल क्षेम करती हूँ, और विश्वनाथ कराड़ जी के उज्जवल भविष्य की कामनाओं के साथ अपने वाणी को विराम देती हूँ। जय बद्री विशाल। मैं माड़ा गांव के ऐसे क्षेत्र से आई हूँ जहाँ पे भगवान वेद व्यास जी ने वेदों की रचना की, और वेदों में लिखा है कि सबसे पहले भारत का विश्वविद्यालय माड़ा में ही था। और मैं गौरव से कहती हूँ, वहाँ पे भगवान गणेश जी ने वहाँ पे वेद व्यास को लिखा और व्यास जी ने कहा, और वहाँ से आपके वसुधारा है, अलकनंदा है, कि सरस्वती और अलकनंदा के संगम पे केशव प्रयाग में आजकल जो है बहुत बड़ा आंध्र से पुष्कर कुंभ का कार्यक्रम चल रहा है। ऐसे विश्वतम समय में भी बहुत मन को बना के आपके स्थान तक मैं पहुंच पाई, इसके लिए आपके लिए कोटि कोटि धन्यवाद, साधुवाद, प्रणाम। विशेष सन्माननीय पाहुणे बडोदा संस्थानचे जितेंद्र सिंह गायकवाड या सोहळ्याविषयी बोलताना म्हणाले, जय महाराष्ट्र, जय गुजरात। गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जमणवार छे मामाने घेर અને પીરસનારા છે માના પક્ષના તમામ સભાસદો। म्हणजे जेवण हे मामाच्या घरी आणि वाढतंय कोण, तर स्वतः मातोश्री। याच्यापेक्षा दुसरं मी काही सांगू शकत नाही। आज मी खूप घाईवरून आलोय, कारण का हा सन्मान कराड साहेबांनी आणि पूरे ट्रस्टीजन आणि रामेश्वरची आपल्या जनतेने मला त्यात नियुक्त केलं, ही फार मोठी गोष्ट आहे। मला तर टोटल सरप्राईज म्हणजे आश्चर्य झालेलं आहे की काय होऊन राहिलेलं आहे। आता मी माझे 2 वाक्य आपल्याशी संबोधतो। पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती
प्रयाग अक्कासाहेब कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कार ह्यासाठी मला विशिष्ट पाहुणे म्हणून त्यांनी जेव्हा आमंत्रण दिलं, 5 का 6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, त्यात मला जरा सुद्धा कल्पना नव्हती की इथे रामेश्वरला आल्यानंतर असं उमळका भैर आम्हाला स्वागत आणि पुरस्कार मिळेल. मी माझा परिचय आपल्याला देतो. हा जो आपला उस्मानाबाद म्हणजे आताच धाराशिव हे नावाप्रमाणे अख्खा जो परगणा आहे, मी ह्याच्यामध्ये इथंच पैदा झालेलो आहे असं समजून चाला. कारण का निजामशाही म्हणजे माझे 73 गावाची इनामी होती. 73 गावाची इनामी होती. काटी परगणा, तुळजापूर क्षेत्र, तीर्थक्षेत्र तुळजापूर आपण जे म्हणतो संस्थान, उस्मानाबाद जिल्हा आणि निजामशाही. हा माझा संबंध साधारण 200-250 वर्षापासून होताच, पण तो कराड साहेबांनी 12 वर्षापूर्वी परत जिवंत केला. ही फार मोठी गोष्ट आहे की मला पहिल्यांदा आज अण्णासाहेब, नानासाहेब, कराड साहेब स्वतः, तमाम भगिनीश्री, आज फक्त राहुलजीची ॲब्सन्स मला सलून राहिलेली आहे कारण का ते इथं उपस्थित नाही आहे. पुरा कराड फॅमिली आणि मुख्य ते म्हणजे आपलं रामेश्वरची जनता. मला असंच वाटतंय की माझ्या परगण्याच्या ज्या गावी मी जात होतो त्यापैकीच एका गावी मी आलेलो आहे आणि ते पण इतका मोठा सोहळा. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पुरस्कार जो देण्यामध्ये आणण्यासाठी ज्या पंचकन्या आपण व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यातच आमच्या वहिनीसाहेब महाराज आहेत. बरोडा स्टेटच्या अधिपती वहिनीसाहेब महाराज त्याच्यामध्ये आहे. डॉक्टर सरीन जे आहेत त्या त्याच्यामध्ये आहे. परत आपले साखरे साहेबांच्याकडनं जे घ्यायसाठी कुलकर्णी मॅडम आलेल्या आहेत त्या आहे. इंदोरवरतून आपल्या आलेल्या ज्या ठाकूर मॅडम आहे आणि दमयंती मॅडम, सगळे इथं आल्यावरती म्हणजे असं वाटून राहिलेलं आहे की मी कोणत्या अनोळखी प्रांतामध्ये आलेलोच नाही. मी कराड साहेबांशी शेवटच्या 10-12 वर्षामध्ये प्रॅक्टिकली सगळ्या कॅम्पसमध्ये फिरलेलो आहे. फक्त बद्रीनाथ सोडून मी कोथरूड, आपलं लोणी काळभोर, त्याच्याशिवाय पंढरपूरच्या कुस्त्या आणि पंढरपूरचे मंदिरं, पंढरपूरच्या आरता, चंद्रभागा, आळंदी, त्याशिवाय उज्जैनला आता माझा एक व्हिजिट झालेला पण तेव्हा कराड साहेबांच्याकडनं कोणी नव्हतं. पण त्याशिवाय ह्या काल जो म्हणजे माझे डोळे काल जे कुठे उघडले ते उघडले तुमच्या बार्शीला. मला कल्पनाच नव्हती की एवढं मोठं साम्राज्य बार्शीमध्ये MITचं आहे. देअरफॉर वन्स अगेन कोटी कोटी वंदन की रामेश्वरच्या प्रजेला मी कोटी कोटी वंदन करतो, कराड फॅमिलीनी वंदन करतो मी, आणि मोस्ट इम्पॉर्टंट MITचे सगळे जे स्टाफ, टीचर्स, प्रोफेसर्स आणि स्टुडंट्स आहेत त्यांना पण माझं नमन आहे. हा एवढा मोठा पुरस्कार मला लाईफ टाईम अचिव्हमेंट, कारण मी असं पण बघायला गेलो तर सिनियर सिटीजन ऑलरेडी झालेलो आहे, मला लाईफ टाईम अचिव्हमेंटचा हा पहिलाच पुरस्कार आहे. आणि तो पण या पवित्र नगरी की जिथे समन्वय सगळ्या धर्मांचा झालेला आहे. कराड साहेबांनी 2 ऑक्टोबर 2018च्या दिवशी जेव्हा डोमचं उद्घाटन केलं त्या टायमाला त्यांनी मला सगळ्यात पहिलं काय दाखवलं असेल तर सिलिंगवरती 10 वेगळ्या वेगळ्या धर्माचे तुम्हाला तिथे सिम्बॉल्स म्हणजे त्याचे जे लोगो असतात किंवा क्रेस्ट असतात, चिन्ह, ते आपल्याला वरती दिसतील. मी काल वहिनीसाहेब महाराजांना परवाच्या दिवशी आमची प्रेस कॉन्फरन्स जेव्हा तिथे झाली त्या टायमाला पण त्यांना मी दाखवलं की सिलिंगवरती काय आहे. आता एवढा थोर विचार, रामेश्वर सारखं पवित्र गाव आणि त्यामध्ये आजच्या पुण्यस्मरण जे आपल्या अक्कासाहेबांच्या नावी जो पुरस्कार होऊन राहिलेला आहे त्या फंक्शनमध्ये मला जर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळत असेल तर त्याच्यापेक्षा सोन्यापेक्षा जे सुहागा म्हणतात तसलाच हा प्रकार घडलेला आहे. मला आपला आता दुपार झाली आहे, जास्ती टाईम घ्यायचा नाही आहे, कारण का मी ज्या राज्यामध्ये तालीम घेतलेली आहे, मी राज्याच्या भाषेमध्ये बोलतो. लोकशाहीमध्ये आपल्याला जरा थोडं विसंगत आणि विचित्र वाटेल पण तसं नाही आहे, कारण मी तालीमबद्ध व्यक्ती आहे. तालीमबद्ध म्हणजे सर सयाजीराव गायकवाड महाराज आणि आमच्या वहिनीसाहेब इथं आलेले आहेत त्यांचे सासरे हिज हायनेस मेजर जनरल श्रीमंत सर प्रताप सिंगराव गायकवाड सेना खास खेल शमशेर बहादुर फर्जंदे खास दौलत इंग्लिसिया, द मोस्ट एक्झॉल्टेड ऑर्डर ऑफ द ग्रँड नाइट्स कमांडर स्टार ऑफ इंडिया, द मोस्ट एमिनंट ऑर्डर ऑफ द ग्रँड नाइट्स कमांडंट ऑफ इंडियन एम्पायर, GCSI GCIE LLD. काय नाहीये, ह्या वस्तू 75 वर्षामध्ये टोटली लुप्त झालेल्या आहेत, कारण का एक वेगळ्या टाईपचा ॲटमॉस्फिअर अख्खं इंडियामध्ये क्रिएट झालेला आहे. पण ह्याचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्याला कळेल
की आता त्याचं पुनरावर्तन आपण जर सोशल सेक्टरमध्ये हे जे आता अवॉर्ड्समध्ये पंचकन्यांना जे अवॉर्ड्स मिळालेले आहेत ते 1906 मध्ये तशा टाईपचे अवॉर्ड्स सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानामध्ये आजपासून 117 वर्षापूर्वी कॉलेज ऑफ हेरल्ड्स सेंट जेम्स पॅलेस अपोजिट बर्मिंगहम पॅलेस आपला बकिंगहम पॅलेस त्याच्यामध्ये पेटंट मंजूर करून त्यांनी उपलब्ध केलेले होते. म्हणजे मला कळलं की किती आजच्या नव्या जमान्यामध्ये दूरदर्शीपणा जो म्हणतो म्हणजे विजन जी म्हणते ती कराड साहेबांची विजन आहे, त्याला तोड नाही. मला सगळ्या त्यांच्या फॅमिली मेंबर्सला भगिनींना माझा नमस्कार आहे. माझं वंदन ही पूर्ण आपल्याकडे जनसमुदाय इथं जो आपला एकत्र झालेला आहे त्यांना पण माझा नमस्कार आहे. मी ह्याच धर्तीचा आहे, याच परागणांमध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे. इथं सर्वस्व मी घालवलेलं पण आहे. ती इनामी किंवा त्या जागिरी का त्या 73 गावं त्याच्यामधल्या त्या मोठ्या मोठ्या जमिनी ते मोठे मोठे उकरडे ते मोठे मोठे जंगल तसं काही राहिलेलं नाहीये. त्याच्या स्मृत्या राहिलेल्या आहेत आणि तिजोरीमध्ये फक्त फाईली आणि पेपर कागद राहिलेले आहेत. ज्या दिवशी कागदाचं लॅमिनेशन मी करीन त्या दिवशी या संपूर्णपणे माझा जो अस्तित्वाचा एक ध्येय होता त्या ध्येयावरती पूर्णविराम होईल. आणि आज मला त्याच्यासाठी एक कौतुकास्पद गोष्ट वाटून राहिलेली आहे की लाईफटाईम अचिव्हमेंट आणि ती पण सायटेशन साईन बाय कराड साहेब ह्याच्यापेक्षा मला कोणचं प्रवर्तमान परिस्थितीमध्ये देण्याला अवॉर्ड जे असतं त्याच्याशी तुलना करायची नाहीये. हे मी सर्वश्री विथ फुल ह्युमिलिटी आय एम ॲक्सेप्टिंग द अवॉर्ड. वन्स अगेन I thank all of you to listening to me carefully because we have so much to share and we will share it on wonderful presentations. आपण सगळं करू. मला फार आदरादित्य वाटतं की माझ्या जशा 96 वर्षाच्या मातोश्री आहे तशाच आमच्या 80 वर्षाच्या वहिनी आहेत. 80 वर्षाच्या वहिनी साहेब माझ्यासाठी मावशी समान आहेत आणि मी त्यांचा छोटा दीर असून सुद्धा एवढं प्रेम आम्हाला केलेलं आहे की त्यांच्या म्हणजे घरातल्या एक्सटेंडेड फॅमिलीपैकीच आम्ही सगळे सदस्य आहोत. आणि कराड साहेबांनी मला एवढं प्रेम दिलेलं आहे. अण्णासाहेबांनी, नानासाहेबांनी, भगिनीश्रींनी आणि फॅमिलींनी आणि मॅडम आपण समोर बसलेला आहेत आपण मला इतकं प्रेमाने किती वेळा जीव घातलेला आहे ते आम्ही कधी विसरणार नाही. कारण गायकवाड सरकारची एक कमालीची खूबी आहे, वी नेव्हर फॉरगेट द लॅडर ऑन विच वी हॅव क्लाइम्ड. ज्या शिडीवरतून आम्ही वर चढतो म्हणून आमची विनम्रता तुम्हाला दिसती ती कधी पण शिडी आम्ही विसरत नाही. सो वन्स अगेन जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच फॉर अ वंडरफुल अवॉर्ड. And मुजरा टू यू वहिनी फ्रॉम द डायस. मुजरा त्यांना पण अर्पण करतो, प्रणाम अर्पण करतो मी कराड साहेबांना. अँड वन्स अगेन आय विश यू ऑल सक्सेस, प्रॉस्पेरिटी अँड प्रोग्रेस इन लाईफ. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र, जय गुजरात. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पुण्यात मला माहिती होतं MIT अनेक वर्षापासून म्हणजे MITच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे अडचणीच्या काळापासून मी MITची वाटचाल बघितलेली आहे. आणि डॉक्टर कराड यांचं जे कार्य आहे ते आम्हाला पुण्यामध्ये माहिती होतं, पण आज जर इथं आलो नसतो तर मला हे तुमचं रूप आणखीन कळलं नसतं. या ठिकाणी आपण जे केलेलं आहे अक्षरशः अद्भुत ज्याला म्हणतो अशा प्रकारचं कार्य आहे ते. आणि मला माहिती आहे कराड सरांना तुम्ही चांगलं केलं असं म्हणलेलं आवडत नाही. ते म्हणतात मी काहीच करत नाही, मी निमित्त मात्र आहे. आणि खरं आहे ते एका दृष्टीने. ही जी विनम्रता आहे आज विनम्रतेची झलक जी आपल्याला आज बघायला मिळाली. बडोद्यासारखं संस्थान, सयाजीराव गायकवाडांसारखी दैदीप्यमान परंपरा आणि ती परंपरा चालवणारी जी पुढची पिढी आहे त्या महाराणी स्वतः इथं उपस्थित आहेत. आणि त्यांनी ज्या प्रकाराने त्यांचं भाषण केलं आणि ज्या विनम्रतेने त्या सगळ्यांशी बोलतायत म्हणजे त्यांच्याकडे बघून सुद्धा आपल्याला असं वाटतं, आश्वस्तता वाटते. आपकी तरफ जब भी देखते हैं तभी हमें बहुत अच्छा लगता है और एक कॉन्फिडेंस आता है कि नहीं भारत में कुछ अच्छा होने वाला. मी सुद्धा प्रोफेसर आहे त्यामुळे बोललो तर मग मी तासभर सुद्धा बोलीन म्हणून मी आज लिहिलेलं वाचणार आहे. पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाका कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कार आदरणीय डॉक्टर विश्वधर्मी विश्वनाथ कराड परिवारातील सर्व मान्यवर सदस्य. आज तुमच्या दोन्ही मुली इथं इतक्या छान काम करतायत आणि इतकं छान बोलतायत सुद्धा. मी मगाशीच तिला सांगितलं की अतिशय सुंदर तिने, आणि हिच्या पूर्वी सुद्धा मी तिला सांगितलं होतं अमेरिकेमध्ये सुद्धा तिचं भाषण चांगलं झालेलं होतं.
आणि या पवित्र प्रसंगी उपस्थित असलेले महाराज संग्रामसिंग गायकवाड, सर्व सुजाण नागरिक, रामेश्वर रुई विसराचे, आज पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजलेल्या समर्पित जीवन गौरव पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले, याबद्दल मी आपल्या सर्वांचा, विशेषतः कराड कुटुंबियांचा आभारी आहे. त्यांच्या मातोश्री प्रतींची अपार कृतज्ञता आणि नारी शक्तीच्या गौरवासाठी सुरू केलेला हा पुरस्कार खरोखरच प्रेरणादायी आहे. या पुरस्काराची 12वी वर्षपूर्ती आहे. ही परंपरा केवळ गौरवाची नसून ती मातृस्मृतीच्या माधुर्याने आणि भारतीय संस्कृतीच्या सत्वगर्भतेने भरलेली आहे. विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक विश्वधर्मी डॉक्टर कराड यांचे कार्य आणि दूरदृष्टी या उपक्रमामधून अधोरेखित होते. मी हार तसाच ठेवलाय, कारण मला त्यांनी आदेश दिले की हार काढायचा नाही, म्हणून मी तसाच ठेवलाय. डॉक्टर कराड यांचे जीवन कार्य म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांचे एकत्रीकरण करणारे आणि एक अद्वितीय उदाहरण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांना त्यांनी आपल्या विचारधारेचे आधारस्तंभ मानले. या 4 महान विभूतींमधून त्यांनी विज्ञाननिष्ठा, तत्वज्ञान, आध्यात्मिकता आणि सार्वत्रिक मूल्ये यांचे सामर्थ्य आत्मसात केले. त्याच अनुषंगाने वारकरी परंपरा आणि संत परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनरेषेची सत्ववाहिनी आहे. मी स्वतः असं मानतो की महाराष्ट्रामध्ये जी काही आपली परंपरा टिकून आहे त्याच्यामध्ये संत परंपरेचा फार मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदाय जर महाराष्ट्रात नसता तर आपल्या महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली असती सांगणं अवघड आहे. संत साहित्य, अभंग, भक्ती आणि आत्म अनुभवातून प्रकट झालेल्या मूल्यांनी आपल्या संस्कृतीचे जतन आणि नवसंस्कार दोन्ही घडवले आहेत. या परंपरेशी सखोल नाते असणाऱ्या डॉक्टर कराड यांनी आधुनिक काळात तिचे नव्याने सशक्तीकरण केले. एका लहानशा मराठवाड्यामधील खेड्यातून आलेला मुलगा अमेरिकेतील सर्वोच्च विद्यापीठाकडून मिळालेला जागतिक सन्मान प्राप्त करतो, हे केवळ त्यांच्या कठोर परिश्रमाचे नव्हे तर त्यांच्या मिशनचे आणि मूल्याधिष्ठित जीवनाचे प्रमाण आहे. अमेरिकेमधलं खूप मोठं विद्यापीठ आहे, ज्यांनी या आपल्या छोट्या गावामधल्या एका तरुणाला जगातल्या सर्वात मोठ्या डिलीट या पदवीने त्यांना सन्मानित केलं. आणि तो समारंभ आपण खरोखरच बघण्यासारखा आहे. हजारो तिथं अमेरिकन लोक, आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो समारंभ आयोजित केला होता, म्हणजे मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं की अशा प्रकारचा सन्मान हे एखाद्या भारतीयाला मिळू शकतो. ते केवळ इंजिनिअरिंगचे प्रोफेसर नाही आहेत, अभियांत्रिकीचे प्राध्यापक नाहीत, तर ते महान समाजद्रष्टे आहेत, विचारवंत सुधारक म्हणून आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. या पुरस्कारांचा आध्यात्मिक पाया पंचकन्या या संकल्पनेत आहे. मी लहान असल्यापासून माझे आजोबा माझ्याकडून हे म्हणून घ्यायचे, म्हणून मला सुद्धा ते पाठ आहे. जेव्हा मला फोन केला त्यांनी पंचकन्या, त्यावेळेला मी त्यांना ते म्हणून दाखवला. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशिनी. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता आणि मंदोदरी या भारतीय नारीत्वाच्या विविध तेजस्वी पैलूंच्या प्रतीक आहेत. क्षमा, शौर्य, विवेक, पतिव्रता, धर्म आणि नीती. आज पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आधुनिक पंचकन्या त्याच सत्वांचा आधुनिक रूपात आविष्कार आहेत. या वर्षीच्या पुरस्कार प्राप्ती विदुषी रमाबाई किसान महाराज साखरे, महाराणी आशाराज, भारतीजी ठाकूर, राजयोगिनी बिन्नी सरीन, दमयंतीजी जितवान या तेजस्विनींनी आपापल्या क्षेत्रात अपूर्व कार्य करून समाजात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणजे आजच्या पिढीला एक आदर्श आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं, मगाशी स्वातीने उल्लेख केला, इथं सगळ्या महिला आहेत, महिलांना म्हणून मुद्दामून सांगतो मी. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर स्त्रीच्या शरीरामध्ये 2 गुणसूत्र असतात, ज्यांना आम्ही एक्स गुणसूत्र म्हणतो. 2 असतात एक्सची. आणि पुरुषामध्ये एक एक्स असतो आणि एक वाय असतो. या एक्स गुणसूत्राचा तुम्ही जर आकार बघितला ना तर त्याच्यासमोर वाय गुणसूत्र हे अगदी छोटंसं पिग्मी म्हणतो आपण, असं दिसतं.
पुरुषांची ही खरी आकाराने सुद्धा निसर्गाने महिलांना एवढं सशक्तीकरण केलेलं आहे त्यांचं, आणि आपण मात्र म्हणतो की आम्ही महिला सशक्तीकरण करू. अरे महिलांना विज्ञानाच्या भाषेतच त्यांनी सांगितलेलं, स्त्री ही केवळ सृजनशक्तीच नाही तर संवेदनशीलची आणि मूल्यांची वाहिका आहे. डॉक्टर कराड आणि त्यांच्या कुटुंबाने हा सततचा जो उपक्रम सुरू ठेवला आहे तो मूल्य, मातृप्रेम, वारकरी परंपरा आणि भारतीय स्त्री शक्ती यांचा संगम आहे असं मी मानतो. शेवटी मी असं म्हणेन की श्रीमती प्रयाग अक्का कराड आणि त्यांच्याबद्दल स्वातीने मला आता चालत येताना खूप सांगितलं, म्हणजे कशा खंबीर व्यक्ती होत्या आणि कसं त्यांनी संपूर्ण कुटुंब उभं केलं. खरोखरच त्यांच्या स्मृतीस कृतज्ञ श्रद्धांजली अर्पण करतो आणि या आधुनिक पंचकन्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या आज आपल्यामध्ये पुरस्कार प्राप्ती आहेत. या पवित्र आणि प्रेरणादायी क्षणाचा साक्षीदार होण्याचा सन्मान मला दिला याबद्दल मी डॉक्टर विश्वनाथ कराड आणि कराड कुटुंबीय आणि सर्व गावकऱ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय भारत, नमस्कार. ज्ञान, अध्यात्म, विज्ञान आणि मूल्य शिक्षणासाठी अखंडपणे कार्यरत असणारे हा पुरस्कार गेली 11 वर्षे समाजातील कर्तृत्ववान महिलांना या पुरस्काराच्या माध्यमातून देणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांनी या प्रसंगी पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कारामागील आपली भावना व्यक्त केली. मी प्रथम तत्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, तत्व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी, समचरण पांडुरंगाच्या चरणी वंदन करून जे मान्यवर मंचावर उभे आहेत, बसलेले आहेत, विशेष करून आमच्या जीवनामध्ये एक आदर्श राजघराणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या सयाजी महाराज गायकवाड बडोद्याचं संस्थान, खरं म्हणजे ज्यांनी मी सुरुवातीचा उल्लेख करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी अमेरिकेला शिक्षणाला पाठवलं, आल्यानंतर त्यांना आपल्या ऑफिसमध्ये सर्व्हिसलाही घेतलं आणि आज योग पहा की त्या घराण्याच्या महाराणी आशाताई गायकवाड आणि आमचे जितेंद्र गायकवाड इथे यावेत आणि या भूमीला, ही संतांची भूमी, या रामेश्वरसारख्या छोट्या गावामध्ये ज्याला विजय भटकरांच्या मुखातून विश्वधर्मी मानवता तीर्थ असं नामकरण गेल्या महिन्यातच झालं. तुमच्या उजव्या हाताला कधी काळी इथं यज्ञकुंड होतं, 3 यज्ञकुंड सापडली, ही यज्ञभूमी असं म्हणतात. आणि या गावामध्ये एकीकडं श्रीराम मंदिराची स्थापना, शेजारी बुद्ध विहार आणि बाबासाहेब आंबेडकर भवन, मध्ये जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा आणि शेजारी राम रहीम मानवता सेतू, सोनोळा नदीच्या अस्तित्वामुळे आणि पलीकडे शिवाचं मंदिर आणि गोपाळबुवाचं मंदिर. ही रचना जी आहे ही रचना ईश्वर निर्मित आहे, आपण केलेली नाही. मला खरं म्हणजे आता आपण सर्वांचं मनोगत जे ऐकलं ते अंतःकरणापासून होतं. ये हृदयीचे ते हृदय घातले. मी विशेष करून आज सयाजीराव गायकवाडांचं घराणं अशा रूपामध्ये इथं यावं आणि रामेश्वरला या कार्याला आशीर्वाद द्यावेत. आणि तोही UGCचे व्हाईस चेअरमन माझे मित्र भूषण पटवर्धन, काल त्यांचं भाषण होतं गुवाहाटीला, आसाममध्ये. पहाटे 2 वाजता हैदराबादला पोहोचून सकाळी इथं आज ते हजर आहेत. आणि बाकीच्या सर्वांच्याबद्दल, जिथे सरस्वती मंदिर बांधलं गेलं तिथून आमची दमयंती बहन,
बिनी सरीन बहन काल ऑस्ट्रेलियामध्ये आणि आज रामेश्वरमध्ये, या सर्वांच्याबद्दल आमचे ठाकूर बहनजी आल्या मध्य प्रदेशातून. इथं शेजारी आमच्या राजघराण्याचा तो उल्लेख केला. पण या सर्वांचं इथं येणं आणि या कार्याला आशीर्वाद देणं याच्याबद्दल मी आभार मानतो. बाकी काही बोलत नाही, तत्वज्ञान सांगण्याचा विषय नाही, परंतु नियतीचा संकेत आहे. भूषण पटवर्धनाने उल्लेख केला, खरं म्हणजे एक महान शास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि फिलॉसॉफर ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं एक वेगळं व्यक्तिमत्व, एक खरा शिक्षक, आणि सर्वच जण एक आदर्श जीवन जगण्याचा जो उल्लेख केला गेला त्यांच्या वाचनामध्ये, हे मोठं अद्भुत आहे. म्हणजे मलाही अनुभव घेताना असं वाटतं की काय कसं घडलं हे. गेल्या 5-6 दिवसामध्ये हे ठराव सुरू झाला. आमच्या पूज्य कैलासवासी साखरे महाराजांच्या मंडळी आज येऊ शकल्या नाहीत, पण त्यांच्या भगिनी इथं आलेल्या आहेत. आणि कुठे रामेश्वर आणि कुठे चायनाची बॉर्डर, आणि तिथली आमची भगिनी इथं हजर व्हावी, दमयंतीजी. खूप आनंद आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी उपदेश करण्याकरता आत्ता बसलो नाही, पण ज्या आत्मीयतेने एकत्र येणं आहे, याच्यातून नियती पुढचा मार्ग काय दाखवू शकते का, याच्याकरता यांना मी अभिवादन करतो. मी कालपासून आमच्या बिन्नी सरीन बहन यांच्याशी चर्चा करतो की आता हे वय जरी झालं असलं तरी पुढचं कार्य काय. जगाची सध्याची स्थिती, द केवॉस, कन्फ्युजन, ब्लडसेड, मॅसेकर, टेररिझम, मॉडिफाईंग व्हायलन्स, आणि काय चालू आहे जगभर हे तुम्हाला माहीत आहे. याला आपण काही कणभर कमी करू शकतो का? हा केवॉसने जे चाललंय भयानक, तर याला घरचा प्रमुख बिघडला की घर बिघडतं. तसा राष्ट्राचे नेते बिघडले तर सर्व जग बिघडू शकतं. तुमच्याकडे काही शहाणपण आहे का, आणि काही बुद्धीमध्ये बदल होऊ शकेल का? हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मी लहानपणी 9-10 वर्षाचा इथं गोपाळ बुवाला नमस्कार करून मला सद्बुद्धी दे असं म्हणत असे. सद्बुद्धी दे, आणि मला दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको, दुबुद्धी किंवा कुबुद्धी असू नये, एवढीच मागणी होती. आणि तिथे आज सर्व जगाला सद्बुद्धी द्या म्हणून प्रार्थना चालू आहे. 96 साली ज्ञानेश्वर माऊलींची शताब्दी झाली, 700वी, आणि पहिलं वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी 96 साली घेतलं गेलं, 700 वर्षानंतर. आणि आता काशीमध्ये द 9th वर्ल्ड पार्लमेंट. हे शब्द मोठे आहेत, पण अर्थ मात्र वारकरी संप्रदायामध्ये, वैष्णव परंपरेमध्ये सापडतो, याची जाणीव झाली. विशेष करून मला उल्लेख करायचा आहे आमच्या योगिनी, ज्यांचं कार्य 8000 संस्था जगामध्ये, हे जे बिन्नी सरीन बहन आहेत ना, या ब्रह्माकुमारी, खरं म्हणजे त्याचा आणि आमचा एकत्र येणं ह्यालाही फार मोठा अर्थ आहे. मी त्यांना विनंती केली की खरोखर मनशांतीची दिशा, विश्वशांतीची दिशा मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे. तर जी स्वतःला फार शहाणी मोठी माणसं समजतात त्यांनी पहिलं नम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, एकच शब्द, बाकी काहीच मागणं नाही. गर्व झाला की गाळात गेला. अहंकाराचा वारा न लागो राजसा. किती सोपे शब्द आहेत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे सगळं ज्ञानोबा तुकोबाच्या माध्यमातून आलेलं आहे, आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी ही मंडळी इथं आली. भूषणचं कुठं गुवाहाटी, कुठं सकाळी इथं रामेश्वर, हे पोचणं अवघडे. पहाटे 2 वाजता आले हैदराबादला, आणि काही जेवण नाही, झोप नाही, आता इथं हजर आहेत. मला खूप समाधान झालं. राणीसाहेबांच्याबद्दल इथं बुद्धविहार का व्हावा, आंबेडकरांचा स्टॅच्यू तिथं का असावा, हे जैनुद्दीन चिश्तीचं अस्तित्व इथं कसं असावं, आणि या सर्वांच्या करता मी, पठाण सर कुठे आहेत, पठाण या,
मी काल बिन्नी सरीन बहिणींना असं म्हणत होतो की काहीतरी संकल्प करू ना, जरी वय झालं असलं तरी पुढे आपण याच्यामध्ये आणखीन काही योगदान देऊ शकतो का, याच्याबद्दल चिंतन चालू आहे. आणि विशेष करून जे गोपाळबुवाचं मंदिर आहे तिथं फार मोठा सांस्कृतिक भवन उभं राहत आहे. त्या ठिकाणी मराठवाडा संतांची भूमी म्हणून कोणता, आणि त्याला म्हटलं काय आपण, विश्वधर्मी मानवता धर्म, आणि मानवता धर्माचं तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात हो, तुम्हाला विश्वास नाही बसणार. आळंदी देहू, आळंदीमध्ये आळंदी हे ज्ञानतीर्थक्षेत्र आहे. मला आठवण होते मुरली मनोहर जोशी साहेब मंत्री होते ना, जिनेवामध्ये स्वित्झर्लंडमध्ये परिस्थिती घेतली 98 साली, आणि त्यावेळेला असा संकल्प झाला, त्याला इंग्रजीत असं म्हणलं, ट्रान्सफॉर्मिंग द पिलग्रिम सेंटर्स ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड इंटू नॉलेज सेंटर्स ऑफ इंडिया. कोणाचं नाव घ्यायची इच्छा नाही, पण टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी कुणी असतील श्रीमंत, यांनी आळंदीच्या इंद्रायणी तीरावर सोन्याचा राजवाडा बांधला असता, ते तीर्थक्षेत्र झालं असतं का? नाही होऊ शकत. सोन्याचा राजवाडा बांधून हे होत नाही. आणि तेव्हापासून तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे हा प्रवास आहे. आणि त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ज्ञानेश्वर. मगाशी बोलणं झालं. आणि राम रेम सेतू उभा राहतो इथं. काय प्रकार काय आहे इथं? दर्गा नसता किंवा मंदिर नसतं, नदी नसती, ते झालं नसतं. ही रचना कुणी केली तर आपण निमित्त असतो. तर मी पठाण सरांना असं म्हटलं की कमीत कमी एवढ्या गावापुरतं एकीकडं राम मंदिरामध्ये मंत्रघोष चालू आहे, बुद्धम शरणम गच्छामीचा जप चालू आहे बुद्धाच्या इथं, आणि इथं दर्शे कुराण, की संपूर्ण कुराणाचं प्रॉफेट मोहम्मद साहेबांचं जे चिंतन आहे, मानवतेचं चिंतन आहे, ते समजून सांगा लोकांना. पण आमचे मौलवी इथं कमाल पटेल बसला, बाकीचे सहकारी बसलेत. असं काही महात्मा गांधींच्या स्वप्नातलं एक आदर्श गाव. काय स्वप्न होतं महात्मा गांधीचं? महात्मा गांधी आणि तथागत गौतम बुद्धा या दोघांचं त्यात वाक्य असं वापरलं आहे की तथागत गौतम बुद्धाचं पंचशील 2600 वर्षापूर्वी आणि ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आता विश्वात्मके देवे, दोघांमध्ये समन्वय झाला तर कदाचित, आणि हे जे राम रहीम सेतूचं स्वरूप समोर आलं तर कदाचित कणभर जगाची दिशा बदलावी. आणि आत्ता जो केवस कन्फ्युजन आणि सर्व विश्व हे विध्वंसाच्या काठावर उभं आहे, त्याच्यापासून आपण काही कणभर करू शकतो का, एवढी प्रार्थना आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना अभिवादन करतो. पठाण, तुझ्या डोक्यात आहे का संकल्प? बोल. मी पठाणला मुद्दाम विनंती करतो, मी कमाल पाटलाला बोलवलं की म्हणलं रोज एकीकडे ओंकाराचा जप चालू आहे, दुसरीकडे बुद्धम शरणम गच्छामी चालू आहे, आणि पलीकडे रामच्या नावाने वेदमंत्र चालू आहे. तसं या दर्ग्यामध्ये दर महिन्याला, ज्याला आपण काय म्हटलं, दर्शे कुराण, रोज नमाज होते 5 वेळेला. प्रत्येकाचे बदल आहेत पहा, नित्य नियमाने. पण मग याच्यातून सगळ्यांना अर्थ का नाही कळत? कुराण समजलं पाहिजे ना, जसं गीता भागवत आपण समजावतो. म्हणून आम्ही काही संकल्प करण्याकरता कमाल पाटलं त्या बोलवलं 2 मिनिटामध्ये. काय कल्पना आहे मी सांगतो तुम्हाला की मी आयुष्यात पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी पठाणला म्हणलं आमचं ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, रामायण लावतो आम्ही, तुमच्याकडे कुराणाचं का प्रवचन होत नाही? सगळ्या इस्लामच्या लोकांना बोलवून त्यांना शिकवा ना कुराण का आहे ते. जन्नत का माप के पाँव के तले जन्नत का दरवाजा होता है, म्हणजे स्वर्ग आहे, आणि पिता जन्नत का दरवाजा होता है. अरे हे काय भानगड आहे? इतकं सुंदर असताना वाद कुठे आहे, हे क्लॅश कुठे आहे? याच्याकरता हा जोडण्याचा प्रयत्न आहे. मनाला जोडणं, मन हे चंचल आहे फार, आत्मा स्थिर आहे, पण मनाला जोडण्याकरता काही मार्ग आहे का, अशी सध्या जगाची अवस्था आहे.
डॉक्टर सुचित्रा कराड नागरे यांनी या प्रसंगी उपस्थितांचे आभार मानत आपल्या या पुरस्कार सोहळ्यामागच्या भावना देखील व्यक्त केल्या. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपण स्वतःसाठी वाजवूयात, कारण पटवर्धन सर विल ॲग्री टू मी की शहरांमध्ये जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा लोक समोर बसलेले असतात पण ते ऐकत नसतात, फोनमध्ये बुडालेले असतात. पण मगापासून आपण 2 तास झालं बघतोय सगळे लोक मन लावून सगळ्यांची भाषणं आणि सत्कार ऐकतायत आणि त्याच्याबद्दल दादही दिली. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार की आपण एवढा वेळ एवढा हा कार्यक्रम आनंद घेत आहात. विश्वशांती केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणेचे सर्व बोर्ड ऑफ ट्रस्टीज, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, गव्हर्निंग बॉडी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विश्वधर्मी मानवता तीर्थ रुई रामेश्वर येथील सर्व ग्रामस्थ, तसेच लांबून आलेल्या माझ्या सर्व भजनी महिला भगिनी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते की आपण सर्व ह्या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित राहिलात. सर्वप्रथम आपल्या सर्वांतर्फे मी आभार मानते आदरणीय श्री भूषण पटवर्धनजी की त्यांनी आज या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून ॲक्सेप्टन्स घेतला आणि आज ते इथे उपस्थित आहेत. थोडक्यात सांगेन, 2 दिवसापूर्वी रामेश्वरमध्ये ज्या प्रकारे पाऊस पडत होता तर मी, राजेश, स्वाती आम्ही सर्वजण कराड सरांना विनंती करत होतो की हा कार्यक्रम रामेश्वर नाही, आपण लातूरच्या मेडिकल कॉलेजवर ठेवूयात. पण सरांचा स्वभाव जो आहे की नाही, मला रामेश्वरला अक्कांच्या समाधीच्या शेजारीच कार्यक्रम करायचा आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यात त्यांची दूरदृष्टी नेहमी दिसते कि आज जे प्रमुख पाहुणे आणि सर्व पुरस्कारर्थी यहाँ जो मौजूद है तो उन्होंने ये कार्य जो कराड़ सर ने यहाँ खड़ा किया है उनके गांव में, वो सब लोगों ने देखना चाहिए, सराहना चाहिए. ये उनकी जो भावना है ये शायद हम अभी भी समझने की कोशिश कर रहे हैं. तर मला असं वाटतं की कराड सरांची दृष्टी, अजूनही आम्ही सर्व 2nd जनरेशन, समोर माझी 3rd जनरेशनचे आमचे कराड घराण्यातले प्रतिनिधी बसलेले आहेत, तर मला असं वाटतं खूप शिकण्यासारखं आहे की सरांचं जे म्हणणं आहे की शहरांमध्ये कार्यक्रम होतच राहतात, पण अक्कांनी ज्या ठिकाणी त्यांचा जन्म घालवला, जन्मभर कार्य केलं आणि कराड घराणं आज ज्या ठिकाणी उभं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं आमच्या अक्कांसोबतच माझी आई समोर बसलेली आहे, सौ उषा काकू कराड, माझ्या मोठ्या आई वैकुंठवासी उर्मिला काकू कराड, आमच्या भाभी, आमच्या आबाई समोर बसल्यात, तसेच आमच्या अक्कांच्या इतर भगिनी समोर आहेत, माझ्या सर्व वहिन्या, माझ्या नातसूना. मला असं वाटतं स्वातीने जे भाषणात सांगितलं की अक्का ह्या आमच्या घराचा मानबिंदू होत्या. काल जेव्हा पत्रिका वाचायची वेळ आली तेव्हा असं लक्षात आलं की अरे 12 वर्ष झाली अक्कांना जाऊन, खरंच खरं वाटत नाही आहे. पण अक्कांनी जी शिकवण लहानपणापासून आम्हाला दिली त्यामुळे कराड कुटुंबीय जे एकजुटीने संस्थेमध्ये आणि संस्थेबाहेर कार्य करत आहे त्याचं सर्व श्रेय अक्का आणि आमच्या सर्व आई काकू यांना आहे. मला वाटतं पावसाने जी उघडीप दिली होती त्याच्याही आभार मानण्याची गरज आहे. 3 तास आपण प्रोसेशनमध्ये पाऊस नाही आला, पण आता मला वाटतं पाऊस पण म्हणतोय की कार्यक्रम तुमचा आता होत आलेला आहे. तर मी दुसरे आभार मानते आपले विशेष सन्माननीय पाहुणे माननीय श्री जितेंद्रसिंह गायकवाडजी, आपण बडोदा संस्थानहून इथे आलात आणि ह्या कार्यक्रमासाठी आपली सन्माननीय उपस्थिती दाखवलीत आणि आपल्या दोघांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देताना आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. त्यानंतर मी आभार मानते आजच्या पुरस्कार्थी सर्व महिला पंचकन्या. सर्वप्रथम मी आभार मानते महाराणी सौ आशाराजे संग्रामसिंहजी राजे गायकवाड़ यांचे. मैडम आप यहाँ आई और आपने ये कार्य सराहा और हमारे जो गांव की प्रथा है वो आप देखी और उसका जो आपने सम्मान किया उसके लिए मैं आपकी आभारी हूँ. मैं आभार प्रकट करती हूँ श्रीमती भारती ठाकुर मध्य प्रदेश से जो आई, जिनका नर्मदा खोऱ्यामध्ये ज्यांचं महान कार्य आहे, मी आपली आभारी आहे. तसेच मी आभार मानते माउंट आबू राजस्थानच्या ब्रह्माकुमारी प्रजापिताच्या राजयोगिनी डॉक्टर बिन्नी सरीन. मला सांगावं असं वाटतं अतिशय आनंदाने की ब्रह्माकुमारीच्या पुण्यामधल्या ज्या महिला आहेत त्या कराड सरांना दरवर्षी न चुकता राखी बांधायला येतात. गेले अनेक वर्ष
आणि सर ती राखी कधीच हातातनं काढत नाहीत. राखी पौर्णिमा झाली तरी ती बांधून ठेवतात, की तो एक प्रेमाचा धागा त्यांनी जपून ठेवलेला आहे अनेक वर्षांपासून. मी आभारी आहे आपल्या माणागावच्या श्रीमती दमयंती जितवान, जिथे कराड सरांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ सरस्वती मंदिराची स्थापना केली, जिथे आपल्या अक्कांचा पुतळा आहे, जिथे आदरणीय स्वर्गीय लता दिदींचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आज जगाच्या पाठीवरून अनेक लोक त्या ठिकाणी जातात आणि आम्हाला फोटो पाठवतात की कराड सरांनी हे कार्य उभं केलं चायना बॉर्डरवर. आणि जिथे पांडुरंग, रुक्मिणी, दत्त महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचा पुतळा बघून महाराष्ट्रीय माणसाच्या मनात जो अभिमान किंवा स्वाभिमान निर्माण होतो, तर तिथनं लोक फोन करतात की कराड सरांचे विशेष आभार की त्यांनी माणा, बद्रीनाथ, केदारनाथच्या कुशीमध्ये हे सरस्वतीचं मंदिराची स्थापना केली. तशीच मी आभारी आहे आपल्या किसन महाराज साखऱ्यांच्या आईसाहेब, ज्या आज त्यांच्या इथे सप्ताह असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत, पण त्यांच्या वतीने ज्या ताई आलेल्या आहेत त्यांची मी विशेष आभारी आहे की आपण ह्या कार्यक्रमासाठी आलात आणि हा सन्मान स्वीकारला. सरते शेवटी एवढंच सांगेन, मगापासून हॉलमध्ये बघते बऱ्याच छोट्या मुली दिसत आहेत, तर मला वाटतं कराड सरांनी हे जे विविध पुरस्कार चालू केलेले आहेत त्यामागची भावना कदाचित हीच असेल की या मुलींमधल्या एखाद्या मुलीच्या मनात जरी आलं की पुढच्या 10-20 वर्षात मी पण असं काहीतरी कार्य करेन की अक्कांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळावा आणि ह्या स्टेजवर मी कधीतरी बसलेली असेन, ही भावना आणि सद्भावना मनात ठेवते. अक्कांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर आहे. मला एवढंच वाटतं की अक्का फक्त शरीर रूपाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद हा सर्व मानवजातीवर सदैव राहील. एवढंच बोलते. प्रेस आणि मीडिया आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर त्याग, सेवा, निस्वार्थ ममत्व आणि मूल्याधिष्ठित जीवनाला केलेली ही साजेशी मानवंदना होती. प्रत्यक्ष उपस्थितांच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी एक प्रेरणा देखील होती. 12 वर्षांची ही परंपरा आज अधिक उजळली, कारण तिच्या मागे आहे एका माऊलीच्या मायेचा स्पर्श. त्या माऊलीच्या स्मृतीतून एक साध मिळाली. मूल्यांनी चालत रहा, सेवा हीच साधना मानत रहा.